काळी झालेली मान किंवा मानेवरील अशा प्रकारचे काळे डाग किंवा हातापायावरील शरीराच्या कोणत्याही भागावरील काळे झालेले डाग किंवा काळवटपणा काढण्यासाठी घरगुती पॉवरफुल उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये फक्त एकदा वापरल्यानंतरच तुम्हाला असा कमालीचा रिझल्ट जाणवेल। एकदा ट्राय करून बघा। आणि काय होतं, बऱ्याच वेळा असे जे काळे मानेवरील डाग असतात ना, ते खूप जास्त वाढत जातात, खूप जास्त घाणेरडं दिसतं अगदी। आणि त्यासोबत हातापायाच्या बोटावर गुडघ्यावरती देखील काळवटपणा असतो, तो देखील घालवण्यासाठी हा उपाय तुम्हाला कामी येऊ शकतो। घरातील बेसिक गोष्टी आहेत, सर्वांना सूट होणाऱ्या, सर्वांच्या घरी उपलब्ध असणाऱ्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर यासाठी बघा, आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा। बेकिंग पावडर इथे वापरायचं नाही, खायचा सोडा आपल्याला वापरायचा आहे। साधारण अर्धा चमचा एवढा खायचा सोडा मी घेत आहे। प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही, तुम्हाला किती भागावरती लावायचा आहे त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता। आणि इथे बघा, आता खायचा सोडा आपण घेतला अर्धा चमचा, त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट। तर टूथपेस्ट बघा, आपल्याला कोणतंही ते वापरायचं आहे, तुम्ही जे रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरता ते कोणतंही वापरलं तरी चालेल। अगदी 2-3 वेळा जेवढं ब्रश करण्यासाठी आपण घेतो तेवढं टूथपेस्ट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित दोन्ही गोष्टी अशा मिक्स करून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा, आता छान याला असं मिक्स केलं की यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबू आपल्याला नक्की वापरायचा आहे। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, जे की नॅचरल पद्धतीने कोणत्याही स्किनला हार्म न करता स्किन व्हाईटनिंगचं काम करतं, स्किनवरील डाग काढण्याचं, पिगमेंटेशन काढण्याचं काम करतं। तर बघा, इथे आपल्याला लिंबू जे आहे ना, ते अर्धा चमचा रस याचा घ्यायचा आहे। आणि लिंबू टाकता जसं यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं, आपण खायचा सोडा पण टाकलेला आहे, त्यामुळे पूर्ण हे असं फसफसल्या जातं आणि डबल हे मिश्रण तयार होतं। आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्या। खायचा सोडा जे घेतला आहे मी अर्धा चमचा, त्यानुसार मी पुढच्या गोष्टी घेत आहे। तर तुम्ही जर जास्त घेत असाल तर खायचा सोडा, तर पुढच्या गोष्टी देखील त्याप्रमाणे कमी जास्त करा। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे इनो। इनो अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। इनो नसेल तर स्किप केलं तरी चालेल, आपण खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे। आणि आता यानंतर याला व्यवस्थित मिक्स केलं की यानंतर बघा, आपल्याला या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की इन्स्टंट रिझल्ट देण्यासाठी याचा फायदा होतो। जसं आता काही भरपूर कार्यक्रम असतात, लग्न समारंभाच्या तारखी आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन तुमचे जे हातापायाला वॅक्स करणं म्हणा किंवा मेनिक्युअर पेडिक्युअर करणं हे करायची गरज पडणार नाही। यानेच तुम्हाला कमालीचा रिझल्ट मिळतो। अगदी तुमचा डाग जसेल काढायचे स्किनवरती, काळवटपणा असेल तर तो देखील निघून जातो, स्किन व्हाईट होते। यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ, दोन्हीपैकी एक पीठ टाका। अगदी थोडंसं अर्धा चमचापेक्षाही कमी पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये थोडीशी तुम्ही चुटकीभर हळद जरी टाकली तरी चालेल। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे शॅम्पू। शॅम्पू बघा, इथे तुम्ही कोणताही वापरू शकता, जो तुम्ही रेग्युलर केसांसाठी वापरता तो जरी टाकला तरी चालेल। अर्धा चमचा एवढा आपल्याला शॅम्पू नक्की टाकायचा आहे। आणि शॅम्पू टाकून हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा, जसं बऱ्याच वेळा मांडी घालून बसल्यामुळे देखील पायाच्या दोन्ही खालच्या बाजूला काळवटपणा, डाग होतो किंवा खूप जास्त असं ते वाढत जातं, तर त्यासाठी देखील वापरू शकता। यानंतर बघा, या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल। अगदी 2 ते 3 थेंब फक्त यामध्ये कोकोनट ऑइल आपल्याला टाकायचं, खोबरेल तेल, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। यानंतर आता हे कधी कुठे कसं वापरायचं ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की याला तुम्ही योग्य पद्धतीने वापरलं तरच याचा रिझल्ट मिळतो। तर बघा, मानेवरती असे काळे डाग झालेले आहेत, जे की खूप जास्त घाण दिसत आहेत। अगोदर थोडेच होते, एक लाईन होती फक्त, पण दिवसेंदिवस हे वाढत होते, तर याला असं साफ करून देखील खूप गरजेचं आहे। आता फक्त आपल्याला ही जी पेस्ट आहे ना, ती बनवून ठेवून नंतर वापरायची नाही, तर बनवलं की लगेचच 10 मिनिटाच्या आत त्याला वापरून टाकायचं। आणि बघा, अशा प्रकारे तुम्हाला मी अर्ध्या मानेवरती अगोदर लावून दाखवते, तुम्हाला याचा रिझल्ट लक्षात येईल की खरंच किती छान हे वर्क करतं। तर बघा, अर्ध्या मानेवरती मी असा पातळ याचा थर दिलेला आहे, याला असं थोडंसं लावलेलं आहे। तुम्ही याला जेव्हा लावाल ना, लावता क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपली पांढरी तयार केलेलं पेस्ट जी आहे ती अगदी काळसर दिसत आहे स्किनवरती ठेवताच, म्हणजे तुरंत याचा जो रिझल्ट आहे लगेचच आपल्याला दिसायला लागतो। 5-10 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे हळूहळू चोळून घ्यायचं। स्क्रबर किंवा इतर काही वापरायची गरज पडत नाही, हलक्या हातानेच थोडंसं चोळलं तरी चालेल।
आणि खूप जुने घट्ट डाग असतील तर तुम्ही 10 मिनिट ठेवा, नसेल तर अगदी 2 मिनिटात याला लावून जरी स्वच्छ असं पुसून घेतलं तरी चालतं. आणि बघा जेवढ्या भागावरती ही पेस्ट लागलेली आहे तेवढा भाग कसा चमकत आहे. अर्धी मान अशी स्वच्छ आपण केलेली आहे आणि अर्ध्या मानेवरती अजून तसाच काळवटपणा आहे. तर त्यासाठी आता पूर्ण मानेवरती ही पेस्ट आपण लावून घेऊयात. इतर जसं की आता बऱ्याच जणांच्या हाताच्या कोपऱ्यावरती, पायाच्या गुडघ्यावरती किंवा जसं मी म्हणलं मांडी घालून बसल्यामुळे त्रास होतो आणि तिथे काळवटपणा किंवा डाग तयार होतो, तो घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. बऱ्याच जणांच्या बोटांवरती देखील जिथे जॉईंट असतो बोटांचा तिथे देखील काळे डाग होतात, तर ते देखील तुम्ही याला घालवू शकता. चेहऱ्यावरती वापरलं तरी चालेल, पण बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे तुम्ही हे अगोदर थोडंसं चेहऱ्यावरती लावून बघा आणि नंतर काही त्रास नाही झाला तर पूर्ण लावा. तसं तर काही त्रास होत नाही, पण बऱ्याच जणांना लिंबू किंवा शॅम्पू सूट होत नाही, त्यासाठी मी म्हणलं. बाकी तुम्ही याला चेहऱ्यावरती देखील लावू शकता, काहीच हरकत नाही. आणि आता बघा मानेवरील पूर्ण डाग आपण काढलेले आहेत. मान छान अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे. यानंतर बघा गुडघ्यावरील डाग काढण्यासाठी देखील आपल्याला ही पेस्ट घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे मिश्रण पेस्ट पूर्ण जिथे डाग आहे त्या भागावरती लावायची. जसं तुम्ही बघू शकता वाटीमध्ये याचा कलर पांढरा शुभ्र आहे, पण जसं आपण जिथे डाग आहे तिथे लावलं की लगेचच तो डाग निघायला सुरुवात होते आणि आपली जी पेस्ट आहे, मिश्रण आहे, ते काळसर दिसायला लागतं. म्हणजे बघू शकता ठेवता क्षणी याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. अगदी आपलं परमनंट स्किन व्हाईटनिंगचं हे काम करतं. मध्ये मध्ये जर तुम्हाला कधी परत डाग वाटले तर एक 4-5 महिन्यात एकदा जरी केलं तरी चालेल. आणि आता बघा गुडघ्यावर देखील असा काळा डाग झाला होता, ज्याने की शॉर्ट घालणं, त्यासोबतच बऱ्याच वेळा आपण वन पीस घालतो ते देखील घालायला अवघडल्यासारखं वाटतं. अंडर आर्म्समध्ये देखील काळसर डाग झाले असतील त्याला देखील काढण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता. तर बघा असं व्यवस्थित मी याला थोडंसं लावून चोळून घेतलं आणि त्यानंतर ओल्या कपड्याने किंवा स्वच्छ पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगोदर गुडघ्यावरती किती काळवटपणा जाणवत होता आणि आता गुडघा स्वच्छ झालेला आहे. थोडेफार जर डाग राहिले असतील तर अजून एक वेळा याला करा. 15 दिवसानंतर 8 दिवसानंतर पूर्ण डाग नाहीसे होतील. पण पहिल्याच वेळेस बघू शकता कमालीचा रिझल्ट मला तर जाणवला. तुम्ही पण एकदा करून बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण कृती फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ अर्धवट बघतो, माहिती अर्धवट घेतो आणि याचा रिझल्ट मिळत नाही आणि रेमेडीज काम करत नाही असं आपल्याला वाटतं. पण लक्षपूर्वक जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल. आणि बघू शकता इथे देखील छोटा डाग होता काळा, तो देखील अगदी चुटकीसरशी गायब झालेला आहे. या संबंधित काही तुमचे प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल. आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्वात लवकर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.